1677 एक वर्ष जेव्हा स्वराज्य उत्तरेकडून मुघलांच्या वादळाशी 2 हात करत होतं आणि याच काळात शिवरायांनी अचानक एक निर्णय घेतला जो सगळ्यांना कोडं वाटला. त्यांनी जिंजीचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर लगेच तिथली डागडुजी सुरू केली. पण एवढंच नाही, तिथे स्वराज्याचा प्रचंड खजिना हलवण्याचा हुकूम दिला. हा किल्ला होता रायगडापासून शेकडो मैल दूर, तामिळ प्रदेशाच्या अगदी खोलात. राजांनी आपली सगळी संपत्ती इतक्या लांब अनोळखी हद्दीत का पाठवली? हा प्रश्न तेव्हाही अवघड होता. काहींना वाटलं कदाचित उत्तरेतलं संकट पाहून राजे पलायनाची तयारी करतायत. पण शिवरायांची दूरदृष्टी या पलीकडची होती. जिंजी नुसता किल्ला नव्हता, तो एक दुर्गम अभेद्य गड होता जिथे बसून स्वराज्याचा दक्षिणेकडील भविष्य घडवता येणार होतं. तो एक गुप्त आराखडा होता, एका दुसऱ्या राजधानीचा, एका असा सुरक्षित तळ जो मुघलांना स्वप्नातही गाठता येणार नाही. राजांना माहीत होतं की हिंदवी स्वराज्याला केवळ एका राजधानीच्या भरवशावर ठेवायचं नसेल तर एक पर्यायी शक्तीस्थळ उभं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी हा खजिना तिथे लपवला नव्हता, तर त्या खजिन्याभोवती एक भविष्यातलं स्वराज्य विणायला सुरुवात केली होती. पण या सगळ्यामागची सर्वात मोठी गुप्तचाल कोणती होती हे कळायला जगाला अजून बरीच वर्ष वाट पाहावी लागली. अशाच इतिहासाबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.